नमस्कार, मी सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूजवर आपल्या सर्वांचं खूप स्वागत करतो। खरं तर गेल्या 2 महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न हा ऐरणीवर आणलेला आहे आणि तेव्हापासून अनेकदा सरकारबरोबर त्यांच्या चर्चा झालेल्या आहेत। 14 दिवसाची मुदत दिली होती, त्यानंतर आरक्षण मिळेल अशी सगळ्या मराठा समाजाला अपेक्षा होती। मात्र काही जी शिंदे समिती नेमली त्यांच्याकडे काही कागदपत्राची तपासणी करणं त्यांचा अद्यापही चालू असल्यामुळे आता 24 डिसेंबर पर्यंत सरकारला अल्टिमेटम मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे। दरम्यानच्या काळात त्यांचं उपोषण, आमरण उपोषण जरी त्यांनी मागे घेतलं असलं तरी साखळी उपोषण हे मनोज जरांगे पाटलांचंही चालू आहे आणि गावोगावी जे मराठा समाज बांधव उपोषणाला बसले ते देखील चालू आहे। आता सध्या मनोज जरांगे पाटील हे मराठा संवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर करत आहेत आणि मराठा समाजाला आरक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी ते सभा घेत आहेत, समाजाला संबोधित करत आहेत। पंढरपूर तालुक्यातील खर्डी या गावी गेल्या 47 दिवसांपासून साखळी उपोषण चालू आहे आणि मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय 1 इंचही मागे सरकणार नाही अशी भूमिका या मराठा समाजाने घेतलेली आहे। त्यांचं नेमकं आजच्या 47व्या दिवशी, उपोषणाच्या दिवशी त्यांचं नेमकं काय भूमिका आहे, काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण खर्डीला आलेलो आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधूया आपण आणि त्यांची भूमिका जाणून घेऊया। सुरुवात करू इकडून। दादा, तुम्ही गेल्या 40-50 दिवसापासून उपोषण करताय, नेमकी काय भूमिका आहे? तुमचं नाव सांगा आधी आणि तुमची भूमिका सांगा। माझं नाव रमेश शामराव रोंगे। खर्डी सकल मराठा समाजाच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दर्शवण्यासाठी आम्ही साखळी उपोषणाला सुरुवात करून आज 47 दिवस पूर्ण झालेत। मनोज जरांगे पाटलांना 24 डिसेंबर पर्यंत जो कालावधी सरकारने दिलेला आहे, आम्हाला अपेक्षा या 24 तारखेपर्यंत आमच्या बाजूने निकाल लागेल, सर्व मराठ्याला ओबीसी मधून आरक्षण मिळेल आणि जर नाही मिळालं तर मग हा लढा हा आमचा असाच चालू राहणार आहे। पण आमची अपेक्षा आहे किंवा खात्री आहे आम्हाला की आम्हाला या 24 तारखेपर्यंत आरक्षण ओबीसी मधून मिळेल। 24 तारखेपर्यंत ओबीसी मधून आरक्षण मिळेल अशी अपेक्षा आहे तुमची। आणि जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलेलं आहे की 24 तारखेपर्यंत आरक्षण हे मिळणारच आहे, मिळणार आहे म्हणण्यापेक्षा आम्ही घेणारच आहोत अशी त्यांनी आग्रही भूमिका घेतलेली आहे। आणखी काही समाज बांधव आपल्या सोबत आहेत, पण तुम्ही बोलणार आहे या इथे या पुढे जर मनोज जरांगे पाटलांनी आरक्षण घेणारच आहे, मिळवणारच आहे अशी आग्रही आणि ठाम भूमिका घेतलेली आहे। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ते संवाद यात्रा करत आहेत, सगळीकडे मराठा समाज बांधवांना आरक्षणाचं महत्त्व विशद करत आहेत। परंतु या संदर्भात जेव्हा आपण गावोगावी साखळी उपोषण करतो तेव्हा हा लढा कसा आणि कुठपर्यंत चालणार आहे? आरक्षणाचा आता शेवटच्या टप्प्यामध्ये हा 24 तारीख हा शेवटचा टप्पा आहे आणि जरांगे पाटलांवरती सर्व मराठा समाजाने विश्वास दाखवला आहे आणि प्रामुख्यानं निदर्शनास येण्यासारख्या काही गोष्टी आहेत। त्यामध्ये समाजाच्या पाठीशी जर बाळासाहेब आंबेडकरांसारख्या लोकांचे विचार आणि त्यांचा जर पाठिंबा वाढत असेल आणि एका बाजूला काही समाजाची दिशाभूल करताना म्हणजेच ओबीसी आणि व्हीजेएनटी ह्या दोन्ही मधला फरक जर काही धनगर बांधवांना समजलाच तर त्या ठिकाणी लक्षात येईल की काही समाज विघातक लोक मराठा समाजाच्या विरोधात काही लोकांना कसे भरकटवले जात आहे किंवा त्या जातीमध्ये कसा तेढ निर्माण केला जात आहे, अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येत आहे। तर ओबीसी समाजामुळे व्हीजेएनटी म्हणजेच धनगर आणि असा काही जो समाज आहे, 1-2 समाज आहेत, त्यांचं कसलंच नुकसान होत नाही। परंतु काही राजकारणी लोक स्वतःची पोळी भाजवून घेण्यासाठी आज आपल्याला पाहायला मिळतंय की चुकीच्या स्टेजवरती दिसत आहेत, पण मुळातच गावगाड्यातला जो समाज एकत्रित आहे त्याच्यामध्ये ओबीसी सुद्धा आला, तो सुद्धा समाज या ठिकाणी मराठ्यांच्या पाठीशी आहे। आज दलित समाज पूर्ण ताकदीने आमच्या पाठीशी आहे, धनगर समाजही आहे आणि मुस्लिम समाजही आहे। आपल्याला पाहायला भेटलं की अंतरवाली सराटी या ठिकाणी सर्व समाजाच्या लोकांनी आमचं स्वागत केलं। स्वागत करतानाच आम्हाला त्या ठिकाणी सगळ्या सुविधा पुरवल्या, आमच्या जेवणा खाण्याची सोय केली। म्हणजे या ठिकाणी राजकर्त्यांना विचार करण्याची वेळ आली आहे की मराठा हा खराच मोठा भाव आहे आणि हा मराठा आज भावावरती हा प्रसंग ओढवलाय, त्याच्या न्याय हक्कासाठी तो लढतोय, तर आपणही त्याला पाठिंबा देण्यासाठी समोर यायला पाहिजे, त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे यायला पाहिजे। आणि त्या पद्धतीने सध्याची जी वाटचाल चालू आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेवटच्या टप्प्यामध्ये ह्या आरक्षणाची लढाई आहे आणि इथून पुढे मराठ्यांचा राजकर्त्यांनी
किंवा जे केंद्रातले बसलेले जे खासदार पासून जे पंतप्रधान आहेत, राष्ट्रपती आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांचा अंत पाहू नये आणि त्यांना शेवटी कुठल्या तरी पद्धतीने कुठल्या तरी मार्गाने आरक्षण देणारच आहोत, तर आज नाही उद्या नाही तर आता का नाही, ह्या भूमिकेतून त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा आणि आमचा अंत पाहुणे एवढी त्यांना विनंती या ठिकाणी आम्ही त्या माध्यमातून करतो. आज गावगाड्यातला प्रत्येक मराठा समाजाबरोबर सर्व समाज त्यांच्या बरोबर ताकदीने उभा आहे आणि जे काही राजकारणी लोक त्याच्यामध्ये मतभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना सुद्धा मी आवाहन करतो, या ठिकाणी विनंती पण करतो की त्यांनी आमच्या मराठा आरक्षणाच्या विरोधात जाऊ नये. त्यांना एवढीच या ठिकाणी या स्टेजमधून आमच्या या खर्डी गावाच्या वतीने किंवा मराठा बांधवांच्या वतीने पुन्हा एकदा विनंती करून या ठिकाणी माझे 2 शब्द. थांबू नका, थांबा जरा, आपल्याला अजून बोलायचंय. मला एक सांगा, आता तुम्ही विषय काढला ओबीसी असेल, बीजेएनटी असेल, मराठा असेल, तर बऱ्याच तुम्ही प्रत्यक्ष नाव घेतलं नाही पण मी नाव घेऊन तुम्हाला विचारतो की विजय वडेट्टीवार असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील किंवा छगन भुजबळ साहेब असतील, हे जे लोक आहेत हे ओबीसीचा लढा पुढे दामटण्याच्या नादात मराठा समाजाला विरोध करतायत किंवा त्या आरक्षणाला विरोध करतायत असं वाटतं का तुम्हाला? नाही नाही नाही, हे राजकीय त्यांचं एक प्रकारचं षडयंत्र. त्याच्यामध्ये पाठीमागे त्यांचा जो त्या भागातला मतदार आहे त्या मतदाराच्या किंवा मतदानाच्या हिशोबाने त्यांचा विरोध आहे. ओबीसी ज्या भागामध्ये जास्त आहे, ओबीसीची ताकद ज्या भागामध्ये जास्त आहे त्या भागातलाच तो नेता एखादा आमदार त्या ठिकाणी मराठा समाजाला विरोध करतोय, पण तो विरोध करत असताना प्रत्यक्षामध्ये विरोध करत नाही, तर तो असा पद्धतीचा विरोध करतोय एका बाजूला हात ठेवून की त्यांना वेगळ्या प्रकारचं आरक्षण, वाढीव पद्धतीचं आरक्षण द्यावं आणि त्याच्यामध्ये त्यांना सामील करून घ्यावं, अशा प्रकारची एक हात ते मराठा समाजावरती ठेवतायत आणि एका बाजूनं आम्ही ओबीसीच्या बरोबर आहोत असं दाखवत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा जेव्हा विषय येतो त्यामध्ये राजकारण करताना बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्येकच राजकीय पक्ष जे आहेत, म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, राष्ट्रवादीचे दोन्ही गट असतील, भाजप असेल, शिवसेनेचे दोन्ही गट असतील, सगळेजण मराठा आरक्षणाला समर्थन आहे असं बोलतात, सांगतात, परंतु प्रत्यक्ष आरक्षण द्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जातात, वेगवेगळी विधानं केली जातात, थोडंसं डायव्हर्शन केलं जातं. त्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर विजय वडेट्टीवार हे सुरुवातीला पहिल्यापासून मराठा आरक्षणाला आमचं समर्थन आहे असं सांगत होते, परंतु जेव्हा ओबीसीचा लढा सुरू झाला तेव्हा मात्र ते ओबीसीच्या मंचावर दिसू लागले, कारण ते ओबीसीचे नेते आहेत, ऑब्व्हियसली ते त्यांच्या मंचावर जाणार आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही, परंतु विधानं पण अशी काही केलेली आहेत त्यांनी. त्यानंतर छगन भुजबळांचं तर आपण उदाहरण समोरच आहे की ते स्वतः शिंदे साहेब छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतात की आम्ही आरक्षण देणार आहे, परंतु त्यांच्या सरकारमधले एक मंत्री असलेले भुजबळ साहेब मात्र मराठा आरक्षणाच्या विरोधात किंवा ओबीसीची भूमिका पुढे दामटताना मराठा आरक्षणाच्या विरोधातली विधानं किंवा भूमिका करतायत. इतकंच नाही तर जरांगे पाटलांवर आता टीका करण्यापर्यंत हे सगळी मजल गेलेली आहे आणि ह्या सगळ्यामध्ये जे राजकारणामध्ये आजपर्यंत जसं 40 वर्ष आरक्षण हे पुढे ढकलत गेलं तसंच आता युवकांना दिसतंय असं वाटतं का तुम्हाला? मगाशी मी म्हणल्याप्रमाणे प्रत्येक नेतं आपापल्या मतदारसंघाचा पहिल्यांदा आढावा घेतात, त्यानंतर त्या लोकांना ओबीसींना दुखवायचं नाही, दुसरा मुद्दा त्यांना पक्षश्रेष्ठींना दुखवायचं नाही, तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना स्वतःला सुद्धा त्यातून वाचवायचं. बरेचसे आत्ताचे राजकारणी जेवढे पण आहेत ते राजकारणी स्वतःचे पक्ष बदलून कुठल्याही दावणीला सध्या जाणाऱ्या अवस्थेमध्ये आहेत. आपण बघतोय राजकारण कुठल्या स्तराला गेले. मग आज मराठा आरक्षणाला पहिल्यांदा ज्यांनी सपोर्ट केला त्यांनी ओबीसी मधून आरक्षण मागतील ह्याचा त्यांना गंधही नव्हता, पण नंतर वेगळं आरक्षण. पण त्यांच्या ज्या वेळेला लक्षात आलं की मराठा हा ओबीसी आहे, कुणबी आहे आणि या ठिकाणी नक्कीच 3% वाला माळी समाज आज किमान 16% आरक्षण खातो. म्हणजे आता तुम्ही लक्षात घेऊन बघा की आम्हाला इत्तमभूत माहिती या ठिकाणी पोहोचायला लागली. आतापर्यंत ज्या बातम्या, ज्या माहित्या ज्या नव्हत्या त्या वडेट्टीवार साहेबांना सुद्धा नव्हत्या, भुजबळ साहेबांना सुद्धा नव्हत्या, आज समोर येऊ दिले नाहीत. आज आपण हे जे ओबीसीचं आरक्षण ज्या वेळेला वाढीव झालं तो काळ कितीचा होता? किमान नाही म्हणलं तर तो काळ संपून आज 35 वर्ष झाली. त्या वर्षाखाली किती समाज प्रगत होता किंवा किती शिक्षित होता हे आपण पाहतोय. त्यामुळं ज्या काळामध्ये ह्या राजकर्त्यांना सुद्धा माहिती नव्हतं
की हा मराठा कुणबी असून तो ओबीसी मध्ये येऊ शकतो, किंबहुना यांना 50% वरती आरक्षण देऊन त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं आरक्षण देता येत नाही आणि ते टिकत नाही, ते कोर्टात टिकत नाही. पण म्हणून ओबीसी मधून मागण्याच्या पाठीमागचं कारण की जे नियम आहेत, जे संविधानामध्ये जे रचना केली आहे त्या पद्धतीने त्याप्रमाणे 50%च्या आतमध्ये ओबीसी मध्ये आरक्षण मराठ्यांना लागू व्हावं कुणबी ह्या प्रमाणपत्रानुसार. आणि मराठा हा कुणबी आहे हे आतापर्यंत सिद्ध होत गेलेलं आहे. आणि मराठ्यांना कुणबी आहे का नाही याचे प्रत्यय किंवा याचे पुरावे सुद्धा कितीतरी पटीनं, मी म्हणतोय मुस्लिमही कुणबी आहेत, इतर जातीमध्ये जो शेती करतो तो कुणबी आहे. मग आज तो कुणबी समाज ओबीसी मध्ये जातोय आणि ह्यांच्या आरक्षणामध्ये सामील होत असताना यांच्या जागा कमी होतात. आज 3% वाले 16% का, अरे काहीतरी थोडं तरी ह्या मराठ्यांचे किती टक्के धरले तुम्ही? मग आज जनगणना हा विषय पुढे लावून धरला जातोय. मग आजपर्यंत 70 वर्ष तुम्ही जे आरक्षण खाल्लं किंवा हे 35 वर्ष तुम्ही जे आरक्षण खाल्लं ते कोणाचं खाल्लं? मग आज त्यांना ज्या वेळेला जाग आली आणि त्यांचीच लोक त्यांना विचारायला लागली की तुम्ही मराठ्यांना विरोध करा, त्यावेळेला त्यांनी विरोध कसा केला? सर्वांनी एकत्रित येऊन केला. परंतु नक्कीच मगाशी म्हणल्याप्रमाणे गावगाड्यातील इतर सगळा जो समाज आहे तो मराठ्यांवरती कसा अन्याय झालाय, कितपत झालाय तो सुद्धा वाचून आहे. आजकाल मोबाईल मध्ये लोकांना भेटायला लागलंय, अभ्यास वाढायला लागलाय, लोकांच्या लक्षात यायला लागलंय. स्टेजवरचा भाषण करणाऱ्या नेत्यापेक्षा खाली बसलेला सर्वसामान्य गावगाड्यातला सुद्धा एखादा छोट्यातल्या छोटा कार्यकर्ता सुद्धा फार हुशार असतो आणि त्याला जास्त माहिती असतं, त्यांचा अभ्यास जास्त असतो. आज तुम्हाला सांगायचं आहे, स्वतःचं राजकारणाची पोळी भाजण्यासाठी, स्वतःचं राजकारण थांबवण्यासाठी, स्वतःच्या पक्षश्रेष्ठींना खुश करण्यासाठी, स्वतःला एखादी ऑफर मंत्रीपद हे मिळवण्यासाठी त्यांनी एकदा मराठा समाजाबरोबर आहेत, एकदा ओबीसी बरोबर आहेत. त्यांची सुद्धा द्विधा मनस्थिती आहे. उद्याच्याला धनगराच्या आरक्षणाचा लढा उभा राहील. जे कोणत्या कशातून एनटीतून मागतात हे आम्हाला माहिती आहे. आज धनगर समाजाने आम्हाला विरोध केला तर आम्ही त्यांना एनटीची बाजू उचलून धरू, आम्ही धनगरांना विरोध करू. त्यामुळे धनगरांनी सुद्धा वेळी सावध झालं पाहिजे. ओबीसी बरोबर त्यांना काय, मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे व्हीजेएनटीतूनच आहेत धनगर, त्यांचा आणि ओबीसीचा काही संबंध काडी मात्र नाही. त्यामुळे धनगर समाजाने विनाकारण मराठा समाजाच्या विरोधात एखाद्या फालतू नेत्याचं ऐकून, आज मी काही जणांना फालतू नेता म्हणतो कारण त्यांना फक्त विचारधारा नाही, एखाद्याला नावे ठेवून पक्षश्रेष्ठींना खुश करण्या इतपत त्यांची आतापर्यंतची भूमिका आहे. अशा नेत्यांच्या नादी लागून त्यांनी कोणाला तरी विरोध करू नये अशी मी त्या ठिकाणी विनंती करतो. आता जाता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, जे आता तुम्ही कुणबीचं दाखलेचा विषय जो झाला त्याच्यामध्ये आता शिंदे समिती काम करते आणि बरेचसे पुरातन सापडायला चालू झालेले आहेत. मराठवाड्यात पूर्वी सापडत होते, कोकणात सापडत होते, आता आपल्या भागात सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात भोसेला सापडले, पंढरपुरात सापडले, मंगळवेढ्यात सापडले, सगळीकडे सापडायला लागले. शिंदे समिती जी काम करते त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात की नाही, थोडक्यात सांगा. आता शिंदे समितीच्या अगोदरची जी समिती होती ती समिती कोणती होती तुम्हाला माहिती आहे? गायकवाड समिती होती. पण ज्या समितीमध्ये नारायण राणे सारखी लोक होती, ज्या समितीमध्ये छगन भुजबळ सारखी माणसं होती, ज्या समितीमध्ये माझ्यामध्ये विखे पाटील होते, ज्या समितीमध्ये मराठा द्वेषी असं म्हणलं तर वावगं ठरेल असे नेते होते, अशी समिती होती. त्या समितीपेक्षा तर ही समिती चांगली काम करते. कारण शेवटच्या घटकापर्यंत त्यांनी कुणबीचे दाखले शोधण्यासाठी मदत केली आणि कुणबीचे दाखले शोधूनच त्या ठिकाणी न्यायालयापर्यंत चांगली भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे नक्कीच आम्ही या ठिकाणी या शिंदे आहेत ते सरकारमध्ये भविष्यात कुठेपर्यंत असतील याचा नेम नाही. त्यामुळे ते प्रामाणिकपणे सध्या काम करतायत असं मला वाटतं आणि आम्ही समाधानी आहोत. आता जाताना देवाभाऊ तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, थोडासा राजकीय पद्धतीचा प्रश्न आपण शेवट जाता जाता घेणार आहोत. मराठा आंदोलन जे सुरू झालं आणि पहिला जो आंतरवाली सराटीचा लाठीचार्ज झाला त्यानंतर त्या घटनेनंतर सुद्धा बऱ्याच अशा घटना झाल्या ज्या मराठा आंदोलनाला एकतर घातक ठरवू शकणाऱ्या होत्या किंवा बदनाम करणाऱ्या होत्या. आपण बीडची जागोळची घटना आपण उदाहरणासाठी घेतली. कालही इंदापूरमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चपलांचा मारा करण्यात आला. त्याला आता धनगर किंवा इतर समाजांनी विरोध केलाय, त्यांनी निषेध केलाय. आता स्वाभाविक आहे ही गोष्टी होणं. परंतु जरांगे पाटील वारंवार सांगत आहेत की मराठा बांधवांनी शांतपणे
कायदेशीर मार्गानं सनदशीर मार्गानं आंदोलन करा, तरी सुद्धा तुरळक का होईना पण काही अशा घटना घडतात ज्यामुळं हे आपलं आंदोलन बदनाम होण्याची शक्यता आहे. त्या लोकांना काय सांगाल तुम्ही? काल इंदापूरमध्ये जी घटना घडली त्या घटनेचा व्हिडिओ जर पाहिला तर ज्या ठिकाणी गरजवंत मराठ्यांचा लढा असं स्टेज होता आणि तिथे उपोषण करते होते, त्या ठिकाणाहून पडळकर साहेबांनी जाण्याचा प्रयत्न केला. तेच त्याच्या समोरूनच त्या दूध दराचं जे आंदोलन होतं त्या ठिकाणी जाण्यासाठी त्या आंदोलनाच्या मार्गावरून समोरून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या बॉडीगार्डने काहीतरी अपशब्द बोलल्यामुळे तेथील आमचा मराठा समाज हा उद्रेकी झाला. मराठा समाज हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर सन्माननीय श्री मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखालीच एकत्र आलेला आहे. नाहीतर आतापर्यंत इतिहासात फक्त आम्हा मराठ्यांना खेकड्याची भूमिका दिली गेलेली आहे. मनोज जरांगे पाटील साहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्याच मार्गाने आम्ही जात आहोत. महात्मा गांधींनी जो अहिंसेचा मार्ग सांगितलेला आहे तो मनोज जरांगे पाटील साहेब यांनी स्वीकारलेला आहे आणि आम्ही अहिंसेच्या मार्गाने मार्गाने जात आहोत. आणि जी घटना काल घडली ही चुकीच्या पद्धतीची आहे. राज्यकर्ता हा समाजाचा कधीच नेता होऊ शकत नाही. आमच्या मराठा समाजात सुद्धा राज्यकर्ते आहेत, देशाच्या पंतप्रधान पदांच्या ह्याच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, पण ते कधी मराठा समाजाचे नेते होऊ शकले नाहीत. म्हणून माझे मराठा समाज असेल आणि धनगर समाजाचे, धनगर समाजाने सुद्धा मनोज जरांगे पाटील साहेबांसारखा राजकीय व्यतिरिक्त राजकीय स्वार्थ नसलेला माणूस त्याच्या पाठीमागे महाराष्ट्रातल्या सर्व धनगर समाजानं त्यांच्या मागणीसाठी एकत्र यावं. त्या ठिकाणी आम्ही मनोज जरांगे पाटील साहेब यांचे समर्थक म्हणून धनगर समाजाच्या खांद्याला खांदा लावून काम करू. पण कोणताही राजकीय नेता असेल, आमच्या समाजात सुद्धा नारायण राणे आहेत, विखे पाटील आहेत, बरेच राजकीय नेते आहेत, रामदास कदम आहेत, यांचा पहिला निषेध करणारा हा आम्ही मराठी आहोत. आम्हाला राज्यकर्ता म्हणून मराठा समाजाचा नेता कधीच मान्य नाही. तसं धनगर समाजाने सुद्धा सर्वसामान्य धनगर समाजातलं एखादं तरुण उभा करावा आणि त्याच्या मार्गातनं हा त्यांचा विजय एसटीत मागणी आहे त्यांची, त्या मागणीसाठी लढा उभा करावा. आम्ही भक्कमपणे आतापर्यंत आमच्या गावातील आमच्या तालुक्यातील धनगर समाजाने आमच्या आंदोलनाला भक्कम पाठिंबा दिलेला आहे आणि इथून पुढच्या सुद्धा काळात हेच स्नेह आणि प्रेम आम्ही त्यांच्यासाठी वाहून नेऊ. त्यांनी सुद्धा आमच्यासाठी इथून पुढच्या काळात असंच वागावं एवढी माझी विनंती आहे. नाही, आता तुम्ही जे बोलला का नाही ते जरी म्हणजे कालच्या घटनेबाबत जरी खरं असलं तरी जरांगे पाटलांनी खरं तर त्यांची जी 14 तारखेनंतरची सभा होती त्यामध्ये सांगितलं होतं की तुम्हाला भडकवलं जाईल, तुम्हाला राग येईल अशा काही घटना घडतील, तुम्हाला राग येईल असं वागलं जाईल, पण तुम्ही तुमचा संयम सोडू नका आणि तुम्ही कुठेही आपला संयम ढवळू देऊ नका असं वारंवार जरांगे पाटील सांगतायत. आता तुम्ही जे म्हणताय काल की बाबा बॉडीगार्ड बोलला किंवा काय झालं जाणीवपूर्वक त्या आंदोलनासमोरून गेले, असं होऊ शकतं आपण जेव्हा आंदोलन करतो. तर अशा वेळी संयमी भूमिका वडील बंधूंनी म्हणजे थोरल्या भावानं घ्यायला पाहिजे होती का असं मला म्हणायचं होतं. 100% आम्ही थोरल्या भावाच्या भूमिकेत आहोत. पण ज्या वेळेला अंतरवाली सराटी या ठिकाणी लाठीचार्ज झाला आणि सन्माननीय गृहमंत्र्यांनी सांगितलं की हा लाठीचार्ज चुकीचा आहे, मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. तसं दिलगिरी व्यक्त केल्यानंतर मराठा समाज हा शांत झालेला होता. पण आता आम्हाला कुठेतरी वाटतंय की राजकीय लोक, राज्यकर्ते हे चुकीच्या पद्धतीनं आमच्या आंदोलनाला गालबोट लागेल आणि हे आंदोलन मोडीत निघालं पाहिजे, ह्या मोडलं पाहिजे, ह्या भूमिकेत राज्यकर्ते असताना आम्हाला दिसत आहे. त्यामुळे आमचा सुद्धा संयम ढासळतोय. पण काही ठिकाणचे कार्यकर्ते ऐकतात, काही वेळेला मराठा समाज हा कायम लढणारा समाज आहे. मराठा हे नावच मर कर भी न हटणे वाला मराठा, म्हणून आपल्याला मराठा हे नाव मिळालेलं आहे. म्हणजे ह्यात 18 पगड जातीचे मराठे आहेत, फक्त ह्यात आम्हाला कुणब्यालाच मराठा म्हणून संबोधलं गेलं. पण हा मराठा कायम लढणारा आहे. नक्कीच त्या तिथल्या इंदापूर या ठिकाणच्या आमच्या समाज बांधवांच्या भावना तीव्र झाल्या असणार आहेत आणि त्यांच्या सहनशीलतेच्या पलीकडे झालेला आहे. त्यामुळे तो चपलेचा म्हणजे चुकीची घटना घडली असं म्हणतो आम्ही. पडळकर साहेबांना सुद्धा आम्ही साहेब म्हणतोय अजून सुद्धा त्यांना, ते कुणाच्या विरोधात बोलतात, कुणासाठी बोलतात याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. त्यांनी धनगर समाजाची बाजू भक्कमपणे मांडावी. आम्हाला जसं समाजानं धनगर
समाजानं ग्रामीण लेवलच्या, गाव लेवलच्या, गावगाड्यातल्या समाजाला वरच्या राजकीय नेत्याचं काही देणं घेणं नसतं. तसं धनगर समाजासाठी त्यांनी जर उद्या भक्कमपणे बाजू मांडली, मी फक्त धनगर समाजासाठीच लढतोय अशी त्यांनी जर भूमिका मांडली, तर एक मराठा आंदोलनकर्ता म्हणून आम्ही 100% त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू. एकंदरीतच मराठा आंदोलनाच्या ज्या काही दिवस जसे पुढे जातील तशा काही गोष्टी तुरळक प्रमाणात घडल्या, परंतु या न घडता आपल्या मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी जो जरांगे पाटलांचा लढा चालू आहे त्याला गावोगावचा मराठा समाज बांधवच नव्हे तर इतरही 12 बलुतेदार असतील, इतर सर्व जाती धर्माचे लोक असतील, ओबीसी असतील, धनगर असतील, इतकंच काही तर काही ठिकाणी मुस्लिम लोकांनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपला पाठिंबा ह्या मराठा आरक्षणाला दर्शवलेला आहे. आणि त्यामुळेच हा जो लढा आहे तो तीव्र संघर्ष आहे, त्याला लवकरात लवकर यश येईल अशी आपल्या समाज बांधवांची धारणा झालेली आहे. एकंदरीतच लवकरात लवकर आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी आशावाद इथल्या मराठा बांधवांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर सर, सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.